श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत 9/3/2025 म्हणजेच रविवारचे राशी भविष्य. कसं जाणार आहे तुम्हाला आजचा दिवस. 12 राशींचे राशी भविष्य मेष ते मीन. चला तर सुरुवात करूया. यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर जाणून घेऊया पहिली रास म्हणजे मेष राशी. मेष राशीतील व्यक्तींना आजचा रविवारचा दिवस हा कसा जाणार आहे. तर मेष राशीतील व्यक्तीतील ज्या महिला आहेत तर त्या घरातील ज्या काही वस्तू आहे म्हणजेच गृहोपयोगी वस्तू या खरेदी करतील. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचा व्यापार आहे तर त्या व्यक्तींना व्यापारामध्ये लाभ हा संभवतो. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये पुढाकार तुम्ही घेशाल. क्षणिक आनंदांचा तुम्हाला लाभ मिळेल. कामाची दगदग वाढेल, परंतु अनेक गोष्टींचा तुम्हाला आनंद हा आज मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देखील काही नवीन आव्हानांना स्वीकारता येईल. त्यामुळे तुम्ही धैर्य ठेवावे, अभ्यास करावा, प्रयत्न नक्की करा. त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यानंतर जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीतील व्यक्तींना आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. नवीन मित्र तुम्ही जोडाल. तुमचे नवीन मित्र बनतील. आर्थिक दर्जा तुमचा सुधारेल. मोठ्या लोकांच्या ओळखींचा तुम्हाला काही गोष्टींमध्ये लाभ होईल. नवीन वाहन घेण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये रुजेल. नवीन संकल्पना तुमच्या मनात येतील. सर्वांना आनंदाने तुम्ही समजून घ्याल. जोडीदाराला खुश कराल. तुमच्या नात्यामध्ये प्रेम, गोडवा वाढेल. व्यापार व उद्योगात चांगले कमिशन तुम्ही कमवाल. आजची तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली राहील. यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीतील व्यक्तींना आज मनाजोगी खरेदी करता येणार आहे. जास्त अतिविचार तुम्ही करू नका आणि गैरसमजाला तुम्ही बळी देखील पडू नका. तुमच्या कलेचे अनेक ठिकाणी कौतुक देखील केले जाणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कलागुणांना चांगला वाव देखील मिळणार आहे. घरातील लोकांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवता येईल. तुमचे कौटुंबिक वातावरण देखील चांगलं राहणार आहे. यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहणार आहे. यानंतरची रास आहे तर ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीतील व्यक्तींना शैक्षणिक कामामध्ये यश मिळणार आहे. तुमची चांगली कल्पनाशक्ती लाभणार आहे. मनाची विशालता तुम्ही दाखवाल. मनाची सदृढता तुम्ही दाखवाल. ज्या व्यक्तींना गायन, वादन या कलेला आवड आहे तर त्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळणार आहे. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीतील व्यक्तींना हा जो आजचा येणारा दिवस आहे तर तो अतिशय चांगला जाणार आहे. सासूरवाडीची तुम्हाला मदत घेता येईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल आणि अचानक धनलाभ देखील संभवतो. काही कामे तुम्ही कमी श्रमात पार पडतील. म्हणजेच जे कामाला तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे तर ती कामे तुमच्या आज लवकर होऊन जाणार आहेत. वारसा हक्काची कामे तुम्हाला आज करता येतील. तसेच तुम्हाला जो काही थकवा आलेला होता तर तो देखील आज दूर होईल. यानंतर जी रास आहे तर ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीतील व्यक्तींना मानसिक शांतता आज लाभणार आहे. पित्तविकार बळावू शकतो तुमचा आज. पित्त हे वाढू शकतं. गृहशांती ही महत्त्वाची आहे. ज्या व्यक्ती जुगार, रेस या गोष्टी खेळतात तर यातून देखील त्यांना आज लाभ संभवतो. मुलांच्या आनंदात तुम्ही आज सहभागी व्हाल. साफसफाई कराल. तसेच घरातील तुमचं आनंदी वातावरण राहणार आहे. यानंतरची रास आहे तर ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीतील व्यक्ती आज संपूर्ण दिवस हा तुमचा कामात व्यस्त राहणार आहे. तुम्हाला आज मुलांशी जुळून घ्यावे लागणार आहे. मुलं जरी त्रास दिले तरीही तुम्हाला त्यांच्या ओरडायचे नाही आहे. जवळच्या प्रवासात तुम्ही काळजी नक्की घ्यायची आहे. घरातील स्वच्छता काढली जाईल. साहित्याची आवड जोपासता येईल. तुमचे मन तुम्हाला आज स्थिर ठेवायचे आहे. तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला जोपासायच्या आहेत.
यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीतील व्यक्तींना आजचा दिवस हा मध्यम राहणार आहे. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. काही कामे हे खिळून पडतील म्हणजेच तसेच राहतील. आवाक्याबाहेरचा खर्च आज तुमचा वाढू शकतो. लहान प्रवासाचा आनंद तुम्ही आज घ्याल. आज बाहेर कुठेतरी जाणं होईल. हातातील कामात तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही जे कोणतेही काम आज घेशाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. यानंतर तुमची एकाग्रता ही वाढणार आहे. व्यापाऱ्यांना दिवस हा फलदायी ठरणार आहे. तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होणार आहे, वाढ होणार आहे, आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींनी आज खाण्यापिण्याची जरा पथ्य पाळायचे आहे. खाण्यापिण्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पित्ताचा त्रास हा तुम्हाला जाणवू शकतो. हातातील अधिकार तुम्हाला वापरता येईल. तुमच्याजवळचे काही अधिकार आहे तर ते तुम्ही वापरू शकता. वैचारिक दृष्टिकोन तुम्ही आज बदलायचा आहे. सकारात्मक विचार हा ठेवायचा आहे. कौटुंबिक शांतता राखायची आहे. घरामध्ये वाद होणार नाही याची काळजी तुम्ही आज घ्यायची आहे. यानंतरची रास आहे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींनी आज डोळ्यांची वेळोवेळी काळजी घ्यायची आहे. हस्तकलेला तुम्हाला उठाव मिळणार आहे. त्याचप्रमाणे कौटुंबिक खर्चाचा आवाक देखील लक्षात घ्यायचा आहे. आज कौटुंबिक खर्चामध्ये तुमची वाढ होणार आहे. गप्पांच्या ओघामध्ये तुम्ही जबाबदारी अजिबातही घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. त्यामुळे नातेवाईक येण्याची देखील शक्यता आहे आणि नातेवाईकांमध्ये मतभेद होणार नाही याची काळजी नक्की घ्या. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीतील व्यक्तींना आज अडथळ्यातून मार्ग काढावा लागणार आहे. तुम्हाला काही संकटांचा सामना करावा लागेल. ज्या व्यक्ती कमिशनचे काम करतात तर त्या कामातून त्यांना लाभ संभवतो. मनातील जी काही भीती आहे तर ती आज तुम्हाला बाजूला करावी लागणार आहे. वेळेचे योग्य नियोजन आज तुम्हाला करायचे आहे. ज्या व्यक्ती जमिनीच्या व्यवहारामध्ये आहे तर त्यांनी जमिनीशी संबंधित व्यवहार हे व्यवस्थित पार पाडायचे आहे. आणि यानंतरची जी शेवटची रास आहे तर ती म्हणजे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींनी आज जमिनीचे व्यवहार जर करणार असेल तर जमिनीचे व्यवहार आज तुम्ही करू नका. व्यावसायिक बदल तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. जोडीदार उत्तम साथ आज तुम्हाला देणार आहे. फसवणुकीपासून आज तुम्ही नक्कीच सावध राहा. सहकारी वर्ग तुमच्या आज सोबत असेल. आपला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.